आपले तालुक्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली तिडके, आत्ताच त्यांनी आपल्या कंधार शहराची कार्यकारिणी घोषणा केलेली आहे. विशेषतः मी मध्येच एवढ्यासाठी उठतो की शिवसेना शेतकरी परिषदेची एक आमचे पदाधिकारी नारायणराव यांना या कंधार तालुक्याचा उपप्रमुख म्हणून त्यांचं राहिलं होतं, ते त्या काळात नव्हते. म्हणून या बैठकीचं औचित्य साधून मी स्वतः त्यांच्या नावाची आज घोषणा करतो. खरं तर रहीम खान यांच्या नेतृत्वात एक कंधार शहराची आपली ही शिवसेनेची शाखा मला वाटते भविष्यामध्ये प्रभावी ठरेल. मी काही या पूर्ण कार्यकारिणीचा आता उल्लेख आपल्याकडे करणार नाही, कारण अध्यक्षांनी त्याची घोषणा केलेली आहे. तुम्ही जाण्याच्या आधी या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आपण सत्कार मान सन्मान करू. पण विशेष मला आज आनंद या गोष्टीचा आहे. खरं तर मी या गावात किंवा इथं भवानीनगरमध्ये मला वाटते 2005 पासून राहतो. म्हणजे साधारण 20 वर्ष तर नक्की झाले. पण इथं 20 वर्ष असून पुन्हा चळवळीतला नेता कार्यकर्ता म्हणून असून सुद्धा बाकी बरेचसे जे काही बाकी इतर पक्षाचे कोणी नेते प्रतिनिधी असतात ते शक्यतो नांदेडला राहतात. पण मी एकमेव प्रतिनिधी असा आहे कार्यकर्ता की मी कंधारला राहतो. आमदार असताना सुद्धा आम्ही या शहरामध्ये संघटना बांधण्याचा सिकंदरभाई प्रयत्न केला नाही असं नाही. पण आत्ताच्या वेळी जितकं काही प्रतिसाद मिळतो किंवा त्या संघटना बांधणीला संमती मिळते इथल्या स्थानिक कार्यकर्त्याची, ही नक्की चांगला योगायोग आहे. मी याच्यासाठी आनंदी आहे. कारण बरेच वर्ष आपण वारंवार म्हणतो की बाबा महाराष्ट्रामध्ये तालुका म्हणून ज्या काही तालुक्याचा अलीकडच्या 20-25 वर्षामध्ये विकास झाला त्या तुलनेमध्ये कंधार हे ऐतिहासिक शहर असून विकासाच्या स्पर्धेमध्ये मागे पडलं. आता त्याला आज बोलून उपयोग नाही, कारण त्याला अनेक कारणं आहेत. पण मी आजच्या या तुमच्या कार्यकारिणीला शुभेच्छा देताना मी एक मोठी आशा करतो की शेवटी हे आपलं वतन आहे. हे वतन आपलं महाराष्ट्राच्या इतर तालुक्याच्या तुलनेत येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये नक्की मागे राहू नये, याच्यासाठी सर्व अर्थाने योजना बनवणे आणि सर्व अर्थाने काम करण्यामध्ये आपली कार्यकारिणी आजची, आपली टीम, आपला पक्ष नक्की यशस्वी होईल अशी खात्री देतो. आम्ही एकनाथराव शिंदे आपल्या पाठीशी आहेत, पक्ष आपल्या पाठीशी आहे आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. या सगळ्या परिस्थितीचा आपण निश्चितपणे या गावाच्या उत्कर्षासाठी, या शहराच्या विकासासाठी आपलं बळ, आपली संघटना आणि आपली शक्ती या पुढच्या काळात आपली कार्यकारिणी तुम्ही नेते सगळे वापराल.
ही अपेक्षा करतो आणि आपल्याला मनापासून शुभेच्छाही देतो. मतदारसंघातल्या जनतेच्या वतीने या तुमच्या कंधार शहराच्या नूतन कार्यकारिणीला तुमच्या भविष्याच्या वाटचालीत निश्चितपणे या शहराला न्याय मिळावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आगे बढ़ो, जोर से बजाओ. शुभेच्छा तुम्हाला. आगे काही ना बोलायचं. चलो मुबारक. शेख आवेश. आता आमच्या आघाडी सर देशाला काय 2 एकनाथराव शिंदे साहेबांचा एकनाथराव शिंदे साहेबांचा शंकरांना धोंडग्याचा शंकरांना धोंडग्याचा आवाज कुणाचा आवाज कुणाचा माजी आमदार साहब ने जिस तरीके से हम पर ट्रस्ट दिखाया है उसको हम पूरी तरीके से उनके यकीन पर उनके ट्रस्ट पर पूरे तरीके से हम खरे उतरेंगे और अपनी टीम के साथ में कंधार में काम को और भी स्ट्रॉन्ग बनाएंगे. शिवसेना